राज्यात आज काय घडलं पाहूयात फक्त 90 सेकंदात। पुण्यातील कोथरूडमध्ये घायवळ टोळीचा भयानक कारनामा, रस्ता दिला नाही म्हणून प्रकाश धुमाळ यांच्यावर गोळीबार। मराठा आरक्षण मार्गातील सर्वात मोठा अडथळा दूर, हैदराबाद गॅजेट विरोधी याचिका हायकोर्टाने फेटाळली। मी 75 नंतर थांबलो नाही, मग मोदींच्या निवृत्तीबद्दल बोलायचा मला नैतिक अधिकार नाही, शरद पवारांचं मोठं विधान। सभापतींचा खास माणूस गँगस्टर निलेश घायवळ वरून रोहित पवारांचा राम शिंदेंवर निशाणा। कृष्णा अंधेकरचा जवळचा शूटर मुनाफ पठाण लागला पोलिसांच्या हाती, आयुषच्या हत्येसाठी पुरवलेलं पिस्तूल। बाळासाहेबांच्या बाजूला आनंद दिघेंचा फोटो लावताय, ठाकरे ब्रँडचं महत्त्व कमी करण्यासाठी राष्ट्रीय कट, संजय राऊतांचा एकनाथ शिंदेंवर निशाणा। अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्याच्या आदेशाला स्थगिती देण्यावर उच्च न्यायालयाचा आक्षेप, तुमचे अधिकार सांगा म्हणत एकनाथ शिंदेंवर ताशेरे। झालं गेलं गंगेला मिळू द्या, महाराष्ट्र हितासाठी साहेब दादा ताई पुन्हा एक व्हा, नागपुरातील फ्लेक्सनं वेधलं सगळ्यांचं लक्ष। रोहिणी खडसेंच्या पतीच्या अडचणीत वाढ, खेवलकर प्रकरणाचा तपास करण्यासाठी SIT गठीत करण्याचे निर्देश। आणि अशाच ताज्या घडामोडींसाठी बखर लाईव्हला सबस्क्राईब जरूर करा।